1 एप्रिल 2023 साली आपल्या महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणासाठी व चांगल्या भवितव्यासाठी एक नवीन योजना ही सुरू करण्यात आलेली होती। मित्रांनो, मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, असेच चांगले अपडेट मिळवण्यासाठी व नवीन योजना जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला अपडेट मिळत राहतील। मित्रांनो, 2023 साली जी योजना सुरू करण्यात आलेली होती तर त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा मला भरपूर कमेंट्स, मी जो व्हिडिओ टाकला होता आपल्या आय बटनावर एक लिंक दिलेली आहे, मी व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी टाकलेला आहे 1 वर्षापूर्वी। मित्रांनो, त्यामध्ये काही बदल झाले असतील तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत त्यामध्ये मला भरपूर कमेंट्स आलेले आहेत की सर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स। तर मित्रांनो, याच्यावर पूर्ण व्हिडिओ आपण आजचा करणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। लेक लाडकी योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वांनी डिस्प्ले बघा। मित्रांनो, अर्जासोबत जोडायची कागदपत्रे, आता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लेक लाडकी योजनेसोबत जोडायचे आहेत आणि कोणते आवश्यक आहेत याची डिटेल मी तुम्हाला नीट समजून सांगतोय। मला खूप कमेंट्स आलेले आहेत, सर आम्ही वडिलांचे डॉक्युमेंट जोडू का, मी आईचे जोडू का। तर मी आता या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहिल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। चला मित्रांनो, पहिला मुद्दा आहे लाभार्थीचा जन्माचा दाखला। मित्रांनो, ज्या मुलीचा तुम्ही अर्ज करताय तिचा जन्माचा दाखला, स्वतः तिचा जन्माचा दाखला हा जोडायचा आहे। दुसरा मुद्दा पाहूया, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार व सक्षम अधिकारी यांचा दाखला। मित्रांनो, तहसीलदारकडे जायचे तुम्हाला, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नाहीये असा तहसीलदाराचा किंवा सक्षम अधिकारीचा दाखला तुम्हाला तिथून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही एखाद्या सेतूवर जरी गेले तिथं देखील तुम्हाला हे मिळेल। आता तिसरा मुद्दा आहे लाभार्थीचे आधार कार्डची छायांकित प्रत, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील। मित्रांनो, हे बघा नीट लक्षात घ्या, लाभार्थीची आधार कार्डची एक छायांकित प्रत तुम्हाला हे लागेलच। जो प्रथम लाभ घेईल त्यावेळेस तुम्हाला ही जी अट आहे ही शिथिल राहील, म्हणजे ही तुम्हाला देणे गरजेचे आहे। चौथा आहे पालकाचे आधार कार्डची छायांकित प्रत, त्यासोबत हे बघा लाभार्थीचे आधार कार्ड देखील द्यायचे आणि पालकांचे देखील तुम्हाला आधार कार्डची छायांकित प्रत द्यायची आहे। पाचवा मुद्दा आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत। मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर व फोटो असे काही लावलेले असेल किंवा त्याच्यावर तुम्हाला IFSC कोड वगैरे एकदम क्लिअर दिसत असेल त्याच्या एक एकदम क्लिअर झेरॉक्स काढा, ते देखील तुम्हाला जोडायचे आहे। सहावा आहे तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळे व केसरी हे असणे गरजेचे आहे। मी अगोदरच सांगितलं मित्रांनो, यासाठी तुम्हाला रेशन कार्ड पिवळे व केसरी असणं गरजेचे आहे। त्याची एक छायांकित झेरॉक्स काढायची, त्यामध्ये तुमच्या वडिलांचे नाव जरी राहिले, जो अर्जदार आहे लाभार्थी त्याच्या वडिलांचे नाव जरी राहिले तरी चालेल। सातवा पॉईंट बघूया आपण, मतदान ओळखपत्र छायांकित प्रत, वडिलांचे जे मतदान कार्ड असेल वोटर ID ते तुम्हाला जोडायचे, किंवा शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे। जेव्हा ती जी लाभार्थी मुलगी असेल तिचे 18 वर्ष पूर्ण झाले असेल आणि तुम्हाला शेवटचे जे 75 रुपये घ्यायचे असतील, 75,000 रुपये, त्यावेळी तुम्हाला मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचे तुम्हाला प्रूफ किंवा दाखला द्यायचा आहे। आता आठवा महत्त्वाचा आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला। मित्रांनो, तुम्ही पहिला हप्ता घेणार, दुसरा हप्ता घेणार, तिसरा हप्ता घेणार, प्रत्येक वेळी तुम्हाला पहिल्या हप्त्याला तुमच्या पहिल्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा हा प्रूफ देणे गरजेचे राहील। म्हणजेच कंसात मी तुम्हाला लिहून दिलं बोनाफाईड, ज्या शाळेत तुम्ही शिकताय त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या इयत्तेचे ते शाळेमधून तुम्हाला बोनाफाईड द्यायचे। 9 आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, तुमचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मुलींनीच लाभ घेऊ शकता, तिसरं पाल्य हा लाभ घेऊ शकत नाही। मित्रांनो, लक्षात घ्यायच्या, नीट समजून घ्या, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचे। ते कसं, पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र अनिवार्य आहे, तुम्हाला ते देणे गरजेचे आहे। तुम्ही जर ते दिले नाही तर तुमचे पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही अपात्र होणार। आता 10वा पॉईंट आहे अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतच्या लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र पाहिजे। मित्रांनो, 18 वर्ष कंप्लीट झाल्यापर्यंत त्या मुलीचे लग्न झाले नाही असे स्वयं घोषणापत्र तुम्हाला तिथं सादर करायचे, तरच तुम्हाला 75,000 रुपये हे मिळतील। अशा प्रकारे तुम्हाला 10 डॉक्युमेंट्स हे जे आवश्यक आहेत ते तुम्हाला देणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ तुम्ही एक वेळेस सोडून 2 वेळेस पहा,
पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट जोडताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.